Hello student. So today I am going to start of the chapter trigonometric function and exercise 3.1. Find the principal solution of the following. First example is a sin theta equal to -1 by 2, tan theta equal to -1, and third example is a √3 into cosec theta plus 2 equal to 0. विद्यार्थी मित्र हो, यापूर्वी आपण प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ पॉझिटिव्ह अँगल्स, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ पॉझिटिव्ह अँगल्स, जनरल सोल्युशनसुद्धा आपण पाहिलेलं आहे. यापूर्वीच्या भागामध्ये आपण प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ पॉझिटिव्ह अँगल्स बघितले, त्यावरील होमवर्क आपण सोडवलेले आहात. तर आज आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ निगेटिव्ह अँगल्स, निगेटिव्ह अँगल काढत असताना जर समजा एखादी व्हॅल्यू जर मायनसमध्ये दिलेला असेल, साइन थिटा, कॉस थिटा किंवा टॅन थिटाची जर व्हॅल्यू जर मायनसमध्ये असेल, तर हे सोडवण्यासाठी आपल्याला जे आहे निगेटिव्ह अँगल्सनं आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन काढण्यासाठी काही प्रॉपर्टीज तुम्हाला मी यापूर्वीही दिलेल्या आहेत. सुरुवातीची जी पहिली प्रॉपर्टी आहे साइन पाय प्लस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा, आणि सेकंड प्रॉपर्टी जी आहे साइन 2 पाय मायनस थिटा, म्हणजेच 360 वजा जर थिटा असेल तर त्याची किंमतसुद्धा आपल्याला काय लिहिता येईल, मायनस साइन थिटा. आणि नेक्स्ट सेकंड जी प्रॉपर्टी आहे कॉस पाय मायनस थिटा, म्हणजेच 180 मायनस जर थिटा असेल तर आपल्याला काय घेता येईल, मायनस कॉस थिटा. कॉस पाय प्लस थिटा इक्वल टू मायनस कॉस थिटा, म्हणजे निगेटिव्ह जर अँगल असेल कॉसमध्ये तर या दोन फॉर्म्युल्याचा उपयोग आपल्याला करता येईल. आणि तिसरा जो आहे टॅनमध्ये, टॅन पाय मायनस थिटा जर असेल तर त्याला आपल्याला काय लिहिता येईल, मायनस टॅन थिटा लिहिता येईल. पहिले प्रिन्सिपल सोल्युशन निघेल. आणि दुसरी जी प्रॉपर्टी आहे टॅन 2 पाय मायनस थिटा इक्वल टू मायनस टॅन थिटा, याच्यावरून दुसरं सोल्युशन निघेल. असं प्रत्येक एक्झाम्पलचे आपल्याला दोन प्रिन्सिपल सोल्युशन काढायचे आहेत. कशावरून आपल्याला जो काही निगेटिव्ह अँगल दिलेला असेल तो निगेटिव्ह अँगल काढण्यासाठी आपल्याला दोन दोन प्रिन्सिपल सोल्युशन काढायचे आहेत. ओके, तर एक्झाम्पल आपण आता पाहू. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे इथं साइन थिटा इक्वल टू -1/2. हा निगेटिव्ह अँगल दिला. इथं जर +1/2 दिला असेल तर आपण पहिल्या भागामध्ये जो बघितलेला आहे प्रिन्सिपल सोल्युशन त्या पद्धतीनं सोडवता येईल. आता यामध्ये गिव्हन साइन थिटा इक्वल टू -1/2. गिव्हन साइन थिटा इक्वल टू -1/2. साइन थिटाची किंमत काय दिली आहे, -1/2. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल साइन थिटा इक्वल टू 1/2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1/2? साईनमध्ये आपल्याला 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60, 90 डिग्रीची जे व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, साइन थिटा इक्वल टू 1/2. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल 1/2 ही जी व्हॅल्यू आहे कशाची किंमत आहे, साइन थिटा इक्वल टू 1/2. देअरफॉर साइन π/6, साइन 30ची किंमत आहे साइन π/6 इक्वल टू 1/2. ओके, साइन π/6 इक्वल टू 1/2. म्हणजे 1/2 बद्दल आपल्याला काय घ्यायचं आहे, π/6 घ्यायचं आहे. साइन 30ची किंमत ही किती आहे, 1/2 आहे. साइन 30 इक्वल टू 1/2. ओके, देअरफॉर फर्स्ट प्रॉपर्टी आपल्याला उपयोगात आणायची. इथं पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे साइन पाय प्लस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला या फॉर्म्युल्याचा उपयोग करायचा, साइन पाय प्लस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. आता यामध्ये थिटाची जी किंमत आहे, थिटाची किंमत 1/2 म्हणजेच इथे किती आहे, π/6. इथं ठेवू आपण साइन पाय प्लस थिटा इज अ π/6. ओके, इक्वल टू, याला सोडवून घेऊ आपण. आता साइन पाय प्लस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा, परंतु इथे थिटाची किंमत जी दिलेली आहे ती किती आहे, π/6 आहे. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल इथं 6 × पाय, काय नाही म्हणजे बेस इथं 1 असेल. साइन π/1 प्लस π/6 इक्वल टू, देअरफॉर साइन, आपल्याला माहिती आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला येतोय 6 × पाय 6 पाय, 6 × पाय 6 पाय, 1 × पाय इज अ पाय,
and divided by 1 into 6 is a 6. Okay, therefore sin 6 pi plus pi divided by 1 into 6 is a 6. This addition is a 6 pi plus pi is a 7 pi divided by 6 रेडियन. ओके, हे कशामध्ये काढले? रेडियनमध्ये आहे. डिग्री आणि रेडियनमध्ये दोन पद्धतीमध्ये आपल्याला अँगल मोजता येतो. साइन 7 पाय बाय 6 रेडियन इक्वल टू कशा बदललेले हे आपण मूळची व्हॅल्यू घेतलेली आहे किती? -1/2. ओके, फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन निघालं. त्याच्यानंतर देअरफॉर दुसरं प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आपल्याला दुसरी प्रॉपर्टी यूज करता येईल. आता पहिली प्रॉपर्टी डबल यूज करायचं नाही. पहिली प्रॉपर्टी यूज केली, आता सेकंड प्रॉपर्टी आपल्याला यूज करता येईल. साइन 2 पाय मायनस थिटा. साइन 2 पाय मायनस थिटा इक्वल टू आपल्याला काय घ्यायचं आहे? मायनस साइन थिटा. साइन 2 पाय मायनस थिटा ही पहिली प्रॉपर्टी आपण यूज केलं, त्यावरून एक प्रिन्सिपल सोल्युशन काढलं. साइन 7 पाय बाय 6. ओके, पहिलं जे सोल्युशन काढले आपण साइन 7 पाय बाय 6 इक्वल टू -1/2. त्याच्यानंतर साइन 2 पाय मायनस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. आपण इथे व्हॅल्यू लिहू. साइन 2 पाय मायनस थिटा, थिटाची किंमत आहे पाय बाय 6 इक्वल टू, याला सोडून घेऊ आपण. काय नाही म्हणजे याचाही बेस 1 असेल. आपल्याला सेकंड प्रॉपर्टीला आपण इथं बॉक्स करू. साइन 2 पाय मायनस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. यावरून आपल्याला सेकंड प्रिन्सिपल सोल्युशन काढता येईल. साइन 2 पाय मायनस पाय बाय 6, थिटाची किंमत तीच आहे, फक्त आपण प्रॉपर्टी इथं चेंज केलं. 2 पाय मायनस पाय बाय 6 इक्वल टू 6 इंटू 2 पाय इज अ 12 पाय. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. 6 इंटू 2 पाय इज अ 12 पाय मायनस 1 इंटू पाय इज अ मायनस पाय divided by 1 into 6 is a 6. Okay, 12 pi minus pi means coefficient of pi is a 1. 12 pi minus 1 pi is a 11 pi. 11 pi divided by 6. हे कशा बदललेले हो व्हॅल्यू? 11 pi by 6. The value of sin theta equal to -1/2. Okay, therefore 0 is less than sin 7 pi by 6 is less than 2 pi. येणारी व्हॅल्यू हे 0 ते 360 दरम्यान येणारी, and 0 is less than 11 pi by 6 is less than 2 pi. 0 is less than sin 7 pi by 6 is less than sin 2 pi, and 0 is less than 11 pi by 6 is less than 2 pi. Therefore आपल्याला असं लिहिता येईल, therefore sin theta equal to -1/2 gives sin theta equal to -1/2 gives. Therefore -1/2 बद्दल आपण इथे काय घेतले व्हॅल्यू? 7 पाय बाय 6. आणि इथं -1/2 बद्दल काय काढले? सेकंड प्रिन्सिपल सोल्युशन 11 पाय बाय 6 इथं ठेवू आपण. देअरफॉर साइन थिटा इक्वल टू 7 पाय बाय 6. 7 पाय बाय 6 साइन थिटा इक्वल टू 7 पाय बाय 6. 7 पाय बाय 6 साइन 7 पाय बाय 6 इक्वल टू साइन 11 पाय बाय 6. ओके, देअरफॉर पहिलं सोल्युशन आपल्याला काढता येईल. साइन कॅन्सल होईल. थिटा इक्वल टू 7 पाय बाय 6 रेडियन. पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन निघालं. आणि दुसरं प्रिन्सिपल सोल्युशन थिटा इक्वल टू, इथेही साइन कॅन्सल होईल. थिटा इक्वल टू 11 पाय बाय 6. थिटा इक्वल टू 11 पाय बाय 6 हे सेकंड प्रिन्सिपल सोल्युशन असेल. म्हणून इथे लिहा प्रिन्सिपल सोल्युशन
principal solution is theta equal to 7 pi by 6 and theta equal to 11 pi by 6 रेडियन. ओके, पहिलं जे एक्झाम्पल दिलेलं होतं साइन थिटा इक्वल टू -1/2, त्याचे दोन प्रिन्सिपल सोल्युशन काढलं. पहिलं जे सोल्युशन आहे थिटा इक्वल टू 7 pi by 6 आणि दुसरं जे प्रिन्सिपल सोल्युशन आहे थिटा इक्वल टू 7 pi by 6. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण सोडवू. तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल सोडवून घेऊ. नेक्स्ट एक्झाम्पल दिले tan थिटा इक्वल टू -1. ओके, given tan theta equal to -1/2, 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 given tan theta equal to -1/2 not, given tan theta equal to -1/2 घेऊ नका, tan theta equal to -1. ओके, tan theta equal to -1. What is the value of -1? tan theta equal to -1. याच आपल्याला असं लिहिता येईल tan theta equal to -1 कशाची किंमत आहे tan 45 minus tan pi by 4 equal to -1. ओके, tan theta equal to minus tan pi by 4, tan 45 ची किंमत किती आहे -1 आहे. ओके, आता या प्रॉपर्टीचा आपल्याला उपयोग करता येईल. पहिली जी प्रॉपर्टी आहे tan pi minus theta equal to minus tan theta tan pi minus theta equal to minus tan theta. ओके, therefore आता tan theta ची किंमत इथे किती आहे pi/4. इथे ठेवू आपण tan pi minus pi/4, tan pi minus pi/4 काही नाही म्हणजे बेस इथे 1 असेल. tan 4 into pi 4 pi minus 1 into minus pi divided by 1 into 4 is a 4. Therefore minus tan 4 pi minus pi is a 3 pi divided by 4 equal to minus tan pi/4 बद्दल ही किंमत आली. फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन आपण काढले किती tan 3 pi/4 equal to minus tan pi/4 equal to -1. हे कशाबद्दल आलं आपण -1 बद्दल pi/4 घेतलं, pi/4 ठेवलं असताना पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन निघालं tan 3 pi/4. ओके, आता दुसरी जी कंडिशन्स आहे, दुसरी कंडिशन आपण घेऊ tan 2 pi minus theta, tan 2 pi minus theta, tan 2 pi minus theta equal to minus tan theta. या प्रॉपर्टीचा उपयोग करू. tan 2 pi minus theta equal to minus tan theta. आता ह्याचं सोल्युशन काढता येईल आपल्याला. tan थीटाची किंमत दिलेली आहे pi/4, tan 2 pi minus theta is a pi/4, theta is a pi/4 equal to tan 2 pi minus pi/4 काही नाही म्हणजे बेस इथं 1 असेल. tan 2 pi minus pi/4 काही नाही म्हणजे बेस 1. 4 into 2 pi is a 8 pi minus 1 into pi is a minus pi divided by 1 into 4 is a 4. 8 pi minus pi is a 7 pi. Tan 7 pi divided by 4 radian equal to minus tan pi/4 equal to -1. ओके, therefore
आता पहिले जे सोल्युशन काढलं आपण 3π/4, दुसरं सोल्युशन काढलं 7π/4. therefore 0 is less than 3π/4 is less than 2π and 0 is less than 7π/4 is less than 2π. therefore sin theta equal to -1 ची किंमत tan π/4 बद्दल आपण दोन सोल्युशन काढलं. -1 बद्दल इथं tan 3π/4 इक्वल टू tan 7π/4. आता पहिलं जे सोल्युशन निघाल थीटा इक्वल टू, पहिलं जे सोल्युशन आहे थीटा इक्वल टू काय असेल इथं 3π/4 अँड थीटा इक्वल टू दुसरं जे सोल्युशन आहे साइन tan कॅन्सल होईल, थीटा इक्वल टू 7π/4. therefore principal solution is principal solution theta equal to 3π/4 and theta equal to 7π/4. ओके. तर दुसरे जे एक्झाम्पलमध्ये आपण प्रिन्सिपल सोल्युशन काढलंय tan थीटा इक्वल टू -1, यामध्ये थीटा इक्वल टू 3π/4 आणि थीटा इक्वल टू 7π/4 हे दोन प्रिन्सिपल सोल्युशन आपण काढलेले आहेत. अँड थर्ड एक्झाम्पल इज √3 × cosec θ + 2 = 0. तिसरं एक्झाम्पल जे आहे आपण इथं दिलेलं गिव्हन √3 × cosec θ + 2 = 0. ओके. आता याला असं लिहिता येईल √3 × cosec θ इक्वल टू 2चं ट्रान्सफर करा, 2 ट्रान्सपोज ऑन राईट साईड इज -2 प्लस 2चा ट्रान्सपोज केल्यानंतर हा का होईल -2. therefore cosec θ इक्वल टू √3चा ट्रान्सफर करा, हा -2 डिवायडेड बाय काय होईल इथं √3. cosec θ इक्वल टू -2/√3. therefore आता cosec θ जे आहे आपण प्रिन्सिपल सोल्युशन काढत असताना साइन थीटा कोसेकला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल साइनमध्ये, सेकला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल कॉसमध्ये, आणि त्यानंतर कॉटला टॅनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मूळ बेसिक फॉर्म जे आहे साइन कॉस आणि टॅन. आता दिलेले जे सोल्युशन आहे cosec θ इक्वल टू -2 डिवायडेड बाय √3 याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल साइन थीटामध्ये कन्वर्ट करावं लागेल. therefore साइन थीटा इक्वल टू आपण इथे फॉर्म्युला लिहू 1/cosec θ. आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे हा. साइन थीटा इक्वल टू 1/cosec θ. इथं व्हॅल्यू ठेवू. cosec θ ची किंमत दिलेली आहे 1 डिवायडेड बाय -2/√3 इक्वल टू 1/1 इंटू, आता काय होईल इथं हा व्यस्त होईल म्हणजेच काय येईल इथं √3 डिवायडेड बाय -2 म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल -√3/2. √3 × 1 √3, 1 × -2 हा कंबाईन इथं ठेवला -√3/2. हे कशाची किंमत आली साइन थीटा इक्वल टू -√3/2. therefore साइन थीटा इक्वल टू -√3/2. therefore साइन थीटा इक्वल टू -√3/2 म्हणजेच कशाची किंमत आहे साइन 60 ची किंमत आहे -sin π/3 इक्वल टू -√3/2. साइन 60 ची किंमत आहे √3/2 म्हणजेच -sin π/3 इक्वल टू √3/2. ओके. आता जी आहे थीटाची किंमत, आता इथं दोन प्रॉपर्टी आपल्याला उपयोगात आणायचा. पहिली प्रॉपर्टी आपण उपयोगात आणता येईल साइन π + θ,
साइन पाय प्लस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. साइन पाय प्लस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. इथं उपयोगात आणता येईल पहिली प्रॉपर्टी. देअरफॉर साइन पाय प्लस थिटा, थिटाची किंमत इथं दिलेली आहे किती पाय बाय 3. पाय प्लस पाय बाय 3 इक्वल टू थिटा इज किती पाय बाय 3 आहे इथं. साइन पाय प्लस पाय बाय 3 इक्वल टू याला सोडवून घ्या. साइन 3 इंटू पाय 3 पाय, काही नाही म्हणजे बेस इथं 1 असेल. 1 इंटू पाय इज अ पाय. 3 पाय प्लस पाय डिवायडेड बाय 1 इंटू 3 इज अ 3. साइन 3 पाय बाय 3 पाय प्लस पाय डिवायडेड बाय 3. दिस ॲडिशन इज अ साइन 4 पाय डिवायडेड बाय 3 इक्वल टू कशाबद्दल आली व्हॅल्यू हे मायनस साइन पाय बाय 3 ची किंमत किती आली. पहिलं जे प्रिन्सिपल सोल्युशन काढलं साइन 4 पाय बाय 3. ओके. आता नेक्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन आपण काढणार आहोत. आता दुसरी प्रॉपर्टी आपल्याला उपयोगात आणायचं आहे साइन 2 पाय मायनस थिटा. देअरफॉर साइन 2 पाय मायनस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. साइन 2 पाय मायनस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा. थिटाची किंमत आहे इथं पाय बाय 3. साइन 2 पाय मायनस थिटा इज अ पाय बाय 3 इक्वल टू काही नाही म्हणजे बेस इथं 1 असेल. 3 इंटू 2 पाय साइन ॲज इट इज 3 इंटू 2 पाय 6 पाय मायनस 1 इंटू पाय मायनस पाय डिवायडेड बाय 1 इंटू 3 इज अ 3 इक्वल टू साइन 6 पाय मायनस पाय इज अ 5 पाय डिवायडेड बाय 3. नेक्स्ट जे प्रिन्सिपल सोल्युशन निघालं साइन 5 पाय बाय 3 इक्वल टू मायनस साइन पाय बाय 3. देअरफॉर साइन थिटा इक्वल टू साइन थिटा इक्वल टू साइन पहिली जी व्हॅल्यू काढली आपण इथं 4 पाय बाय 3 इक्वल टू साइन 5 पाय बाय 3. साइन थिटा इक्वल टू साइन 4 पाय बाय 3 इक्वल टू साइन 5 पाय बाय 3. हे ज्या व्हॅल्यू आहेत आपण पहिलं जे सोल्युशन काढलं आहे इथे ही कंडिशन लिहा. 0 इज लेस दॅन 4 पाय बाय 3 इज लेस दॅन 2 पाय अँड 0 इज लेस दॅन 5 पाय बाय 3 इज लेस दॅन 2 पाय. येणाऱ्या व्हॅल्यू हे काय 0 ते 360च्या दरम्यानच्या व्हॅल्यू आहेत. म्हणजे साइन थिटा इक्वल टू साइन 4 पाय बाय 3 अँड साइन 5 पाय बाय 3. आता थिटाची पहिली किंमत साइन कॅन्सल होईल. थिटा इक्वल टू 4 पाय बाय 3 अँड थिटा इक्वल टू 5 पाय बाय 3 अँड थिटा इक्वल टू 5 पाय बाय 3. Therefore, principal solution equal to principal solution theta equal to 4 pi by 3 and theta equal to 5 pi by 3 रेडियन. तर विद्यार्थी मित्रो, आपण निगेटिव्ह अँगल दिला असताना प्रिन्सिपल सोल्युशन आपण काढलेले आहेत. सुरुवातीला पहिलं एक्झाम्पल बघितलं आपण साइन थिटा इक्वल टू -1/2. दुसरं जे एक्झाम्पल बघितलं आपण टॅन थिटा इक्वल टू -1. आणि तिसरं एक्झाम्पल बघितलं √3 इंटू कोसेक थिटा प्लस 2 इक्वल टू 0. कोसेक थिटाला कन्वर्ट कशामध्ये केलं आपण साईनमध्ये. आणि त्याचे 2 प्रिन्सिपल सोल्युशन आपण इथे काढलेले आहेत. पहिलं जे प्रिन्सिपल सोल्युशन आहे थिटा इक्वल टू 4 पाय बाय 3 अँड थिटा इक्वल टू 5 पाय बाय 3. नेक्स्ट एक्झाम्पल जे काय उरलेले जे सर्व एक्झाम्पल्स आहेत आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहणार आहोत. ओके.